हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियसली आपण बघितलं की 2+2 सायक्लो ॲडिशन कशा वेने होते ते आपण बघितलेलं आहे. मग आता आपण जे बघणार आहोत आज 4+2 सायक्लो ॲडिशन कोणत्या वेने पॉसिबल होईल, थर्मली पॉसिबल आहे की फोटोकेमिकली. 4+2 जी सायक्लो ॲडिशन रिॲक्शन असते तिलाच काय म्हटलं जातं, डिल-सल्डर रिॲक्शन हे म्हटलं जातं. त्यामध्ये काय असतं, नेसेसरी कंडिशन आपल्याला एक डाईन पाहिजे आणि एक डायनोफाईल पाहिजे. मग डाईन कुठला घेतला पाहिजे किंवा डाईन म्हणजे काय आपण बघितलंय की डाईन काय असतो, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असते आणि डायनोफाईल काय असतो, इलेक्ट्रॉनिकली प्युअर मीन्स त्याच्याकडे कमी इलेक्ट्रॉन हे प्रेझेंट असतात. मग आता आपण क्रायटेरिया बघणार आहोत. 4+2 सायक्लो ॲडिशन रिॲक्शन झाल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट फॉर्म होतील किंवा जी स्टेरिओ केमिस्ट्री आहे डाईनची डायनोफाईलची ती कशा प्रकारे रिटेन होते किंवा ॲज इट इज आपल्याला मिळते किंवा इनसाइड आउटसाइड जे ग्रुप आहे त्यानुसार सबस्टिट्यूशन कशा प्रकारे चेंज होते ते आज आपण बघणार आहोत. मग बघा, डिल-सल्डर 4+2 सायक्लो ॲडिशन रिॲक्शन is called as Diel-Saldar reaction is the best known 4+2 cyclo addition reaction. This reaction is thermally allowed reaction. बघा, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डिल-सल्डर रिॲक्शन इज थर्मली अलाउड और फोटोकेमिकली अलाउड. त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे दिस रिॲक्शन डिल-सल्डर रिॲक्शन इज थर्मली अलाउड रिॲक्शन. ती का थर्मली अलाउड आहे ते आपण नंतर बघणार आहोत. कारण ग्राउंड स्टेट होमो आणि ग्राउंड स्टेट लुमो ज्यावेळेस एकमेकांशी कोरिलेट होतील त्याच वेळेस काय ती थर्मली अलाउड असेल. ज्यावेळेस एक्साइटेड स्टेट मध्ये आपण जातो त्यावेळेस ती काय होते, फोटोकेमिकली अलाउड होते. मग यावरती तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डिल-सल्डर रिॲक्शन इज डॅश डॅश अलाउड रिॲक्शन थर्मली फोटोकेमिकली और बोथ अशा प्रकारे तुम्हाला विचारला जाऊ शकतं. मग डिल-सल्डर रिॲक्शन इज थर्मली अलाउड रिॲक्शन. डिल-सल्डर रिॲक्शन इज फोटोकेमिकली फॉरबिडन. बघा लक्षात घ्या, ही रिॲक्शन काय आहे, फोटोकेमिकली फॉरबिडन रिॲक्शन आहे. Since Diel-Saldar reaction is most common 4+2 cyclo addition reaction, let's first discuss the general description of this reaction. Diel-Saldar reaction occur between conjugated diene and alkene or alkyne, usually called as dienophile. म्हणजे सुरुवातीला सबस्टिट्यूएंट यूज केले जातात. जी डिल-सल्डर रिॲक्शन ऑब्टेन होते ती कशामध्ये होते, डाईन आणि डायनोफाईल मध्ये ऑकर होते. मग आता डाईन म्हणजे काय बघा, द डाईन ऑफ डिल-सल्डर रिॲक्शन इज इलेक्ट्रॉन रिच. बघा, डाईन काय इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असते. कधी पण लक्षात घ्यायचं, यावरती पण तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. वाईल द डायनोफाईल इज इलेक्ट्रॉनिकली पुअर. ऑलरेडी आधी डिस्कस केल्याप्रमाणे डायनोफाईल काय असतात, इलेक्ट्रॉनिकली प्युअर असतात. मीन्स त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी प्रमाणात असते. Some Diel-Saldar reactions are electronically pure dienes and electron-rich dienophiles are also known, but these are relatively rare. Simple dienes such as 1,3-butadiene are sufficiently electron-rich to be effective dienes for a Diel-Saldar reaction. The presence of electron-releasing group, बघा पॉइंट लक्षात घ्यायचे, the presence of electron-releasing group such as alkyl group, phenyl group or alkoxy group may further enhance reactivity of diene. Means डाईन हा जो ग्रुप आहे, डाईन वरती जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप जर प्रेझेंट असेल तर काय होते, डाईनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी अजून इन्क्रीज होऊन जाते. अजून इफेक्टिव्हली काय होतं, ते इलेक्ट्रॉन रिलीज करतात डायनोफाईलला. मग त्यामुळे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हा डाईन वरती प्रेझेंट असेल तर ते डिल-सल्डर रिॲक्शनची किंवा त्या डाईनची रिॲक्टिव्हिटी ही काय होऊन जाते, वाढून जाते. द डाईन कंपोनंट ऑफ डिल-सल्डर रिॲक्शन कॅन बी ओपन चेन और सायक्लिक बट मस्ट हॅव, बघा हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे, मस्ट हॅव एस सिस कन्फर्मेशन. मग त्यामध्ये काय एस सिस कन्फर्मेशन हे पाहिजे. म्हणजे तो जो डाईन असेल तो काय पाहिजे, सिस कन्फर्मेशन. हे जे झालं याला काय म्हणताय, सिस कन्फर्मेशन. दोन्ही एंड काय सिस आहे. बघा इथे तुम्हाला दाखवलेले हा एक डाईन आहे, इथे काय कन्फर्मेशन आहे, हे जे दोन्ही ग्रुप आहे हे काय एकमेकांच्या ट्रान्स आहे आणि इथे जर बघितलं दोन्ही ग्रुप काय एकमेकांच्या सिस आहे. मग फर्स्ट जे कन्फर्मेशन आहे ते काय ट्रान्स कन्फर्मेशन, त्याला एस ट्रान्स म्हटलं जातं आणि हे जे सेकंड कन्फर्मेशन आहे याला एस सिस कन्फर्मेशन म्हटलं जातं. मग डिल-सल्डरची रिॲक्शन ऑकर होते ती कोणत्या कन्फर्मेशन मध्ये होते,
एस सिस जे कन्फर्मेशन आहे त्यामध्येच काय होते, डिलसॉल्ट रिएक्शन ही ऑब्टेन होते. एस ट्रान्स मध्ये डिलसॉल्ट रिएक्शन ही फेवर होत नाही. त्याचं रिझन दिलेलं आहे, ब्युटाडाइन नॉर्मली प्रेझेंट ॲज एस ट्रान्स कन्फर्मेशन विथ टू डबल बॉन्ड्स as far away from each other as possible for steric reason. The barrier to rotation about central sigma bond is small, about 30 kilojoule, and rotation to the less favorable but reactive S-cis conformation is rapid. रिएक्शन कुठल्या कन्फर्मेशन मध्ये रॅपिड असते की S-cis कन्फर्मेशन ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस डिलसॉल्ट रिएक्शन ज्यावेळेस प्रोसीड होते त्यावेळेस S-cis कन्फर्मेशन जे आहे हे कन्फर्मेशन पाहिजे असतं, तरच काय होतं, डिलसॉल्ट रिएक्शन ही प्रॉपरली प्रोसीड होते. एस ट्रान्स कन्फर्मेशन मध्ये का प्रोसीड होत नाही की ज्यावेळेस आपण डिलसॉल्ट रिएक्शन बघतो. जर इथे जर बघितलं, सपोज हा डाईन आहे आणि डायनोफाईल आहे. डाईन काय करतो, त्याचे इलेक्ट्रॉन डायनोफाईल कडे पाठवतो किंवा तिथे शिफ्ट होतं, कारण डाईन काय असतो, इलेक्ट्रॉनिकली रिच असतं आणि आपल्याला काय मिळतो, तिथे प्रोडक्ट बघायला मिळतो. सायक्लिक कंपाऊंड तिथे फॉर्म झालेला असतो. अशा प्रकारे सायक्लिक कंपाऊंड आपल्याला तिथे फॉर्म होतो. मग ज्यावेळेस एस ट्रान्स कन्फर्मेशन असतं त्यावेळेस हा जो डाईन आणि डायनोफाईल आहे यामध्ये काय डिस्टन्स इन्क्रीज होतं. बघा इथे जर आपण हा डायनोफाईल जर कन्सिडर केला तर इथे जे बॉन्ड आहे दोन्ही काय एकमेकांच्या ट्रान्स आहे. मग जी ओव्हरलॅपिंग साठी जे ऑर्बिटल शिफ्टिंग जी होत असते त्यासाठी काय मोर एनर्जी लागते किंवा ही रिएक्शन फेवरेबल नाहीये. कारण का की जे डबल बॉन्डचे ते दोन्ही एंड येते एकमेकांपासून काय लांब आहे, डिस्टन्स जास्त असल्यामुळे ते लांब असल्यामुळे जे इलेक्ट्रॉन जे ट्रान्सफर आहे ती प्रॉपरली होत नाही. त्यामुळे ज्यावेळेस डिलसॉल्ट रिएक्शन होते त्यावेळेस काय S-cis कन्फर्मेशन हे मस्ट असतं. Cyclic dynes that are permanently in S-cis conformation are exceptionally good for the Diels-Alder reaction. On the other hand, cyclic dynes that are permanently in S-trans conformation and cannot adopt S-cis conformation will not give Diels-Alder reaction. बघा Diels-Alder reaction ते देत नाही. ज्यावेळेस S-trans conformation असतं त्यावेळेस Diels-Alder reaction पॉसिबल होत नाही. ज्यावेळेस S-cis conformation हे प्रेझेंट असतं तेच काय करता, डिलसॉल्ट रिएक्शन शो करता. हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू व्हेरी इम्पॉर्टंट. यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग डाईन शोज डिलसॉल्ट रिएक्शन, S-cis, S-trans अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिले जातील, त्यावरून तुम्हाला काय आयडेंटिफाय करायचे. विच ऑफ द डाईन शोज डिलसॉल्ट रिएक्शन म्हणजे S-cis कन्फर्मेशन ज्यामध्ये असतं तो डाईन काय करतो, डिलसॉल्ट रिएक्शन ही शो करतो. मग ते काय होतं, इफ द डाईन इज S-trans कन्फर्मेशन द डायनोफाईल कुड नॉट रीच बोथ द एंड्स ऑफ द डाईन ऍट द सेम टाइम. ऑलरेडी आधी सांगितल्याप्रमाणे की ज्यावेळेस S-trans कन्फर्मेशन असतं त्यावेळेस जो डायनोफाईल आहे बोथ एंडला काय एका वेळेस रीच होऊ शकत नाही, त्यामुळे तिथे डिलसॉल्ट रिएक्शन ही पॉसिबल होत नाही. बघा दिस इज अ एक्झाम्पल व्हाय डाईन्स सच as those below will not serve as the dynes in Diels-Alder reaction. तुम्हाला एक्झाम मध्ये अशा प्रकारचे डाईन दिलेले असतील, मग त्यावरनं तुम्हाला आयडेंटिफाय करायचे की कुठल्या डाईन मध्ये डिलसॉल्ट रिएक्शन होईल. ज्या डाईन मध्ये S-cis कन्फर्मेशन ही प्रेझेंट असतं तेच डाईन काय करता, डिलसॉल्ट रिएक्शन ही शो करता. हा पॉइंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि तो लक्षात घ्यायचा. यावरती एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. देन नेक्स्ट बघू. मग आता डाईन्स कुठले असतील ते आपण बघणार आहोत. डायनोफाईल, आता डाईन तर बघितले आपण, डाईन काय S-cis कन्फर्मेशन त्यामध्ये पाहिजे तेच डाईन्स काय केले जातात, यूज केले जातात डिलसॉल्ट रिएक्शन मध्ये. मग आता डायनोफाईल बघू. डायनोफाईल काय असतात, इलेक्ट्रॉनिकली प्युअर अल्किन्स असतात. बघा द मोस्ट कॉमन डायनोफाईल्स आर इलेक्ट्रॉनिकली पुअर अल्किन्स or alkynes. Since electronically pure alkenes or alkynes are prone to react with diene, these are called dinophiles. लवर ऑफ डाईन्स, डायनोफाईल म्हणजे काय, लवर ऑफ डायनोफाईल डाईन्स म्हटलं जातं, कारण ते काय करतात, डाईन्स करणं इलेक्ट्रॉन हे घेत असतात, त्यामुळे त्यांना लवर ऑफ डाईन्स पण म्हटलं जातं. द सिंपल अल्कीन अँड अल्काइन्स सच ॲज इथिलीन, ॲसिटिलीन आर नॉट गुड डायनोफाईल. अ गुड डायनोफाईल जनरली हॅज, बघा अ गुड डायनोफाईल जनरली हॅज वन ऑर मोर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पुलिंग इलेक्ट्रॉन डेन्सिटी अवे फ्रॉम द पाय बॉन्ड. मग कुठले डायनोफाईल हे गुड असतात की त्यांच्यावरती
इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हे प्रेझेंट असतील. बघा खाली दिलेले जे ग्रुप आहे हे काय करताय, इलेक्ट्रॉन स्वतःकडे विड्रॉ करताय. जे डबल बॉन्डचे जे इलेक्ट्रॉन आहे ते स्वतःकडे विड्रॉ करताय, स्वतःकडे खेचताय. मग असे जे डायनोफाईल असतात ते काय गुड डायनोफाईल म्हणून ऍक्ट होतात. डायनोफाईल that do undergo a Diels-Alder reaction include conjugated carbonyl compounds, नायट्रो कंपाऊंड. बघा यावरती पण तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग आर डायनोफाईल युजिंग Diels-Alder रिएक्शन. मग त्यामध्ये काय असतील, कॉन्जुगेटेड कार्बोनिल कंपाऊंड्स असतील, नायट्रो कंपाऊंड असतील, नायट्राइज असतील, सल्फोन्स असतील, अरिल अल्किन्स असतील, अरिल अल्काइन्स असतील, विनिल इथर्स असतील, विनिल इस्टर्स, हॅलो अल्किन्स. हे डाईन तुम्हाला काय Diels-Alder रिएक्शन मध्ये यूज केले जातात. मीन्स ज्यावरती इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असतील अशा प्रकारचे डायनोफाईल काय केले जातात, Diels-Alder रिएक्शन मध्ये यूज केले जातात. हे काही एक्झाम्पल दिले ते काय केले जातात, Diels-Alder रिएक्शन मध्ये यूज केले जातात. लक्षात घ्यायचंय, जो डाईन कंपाऊंड असतो तो इलेक्ट्रॉनिकली रिच असतो आणि जो इलेक्ट्रॉनिकली रिच जो डाईन असतो त्यावरती जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर असतील तर त्याची इफिशियन्सी ही वाढते. त्याचप्रमाणे डायनोफाईल वरती जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर असेल तर तो काय करतो, जे डाईन कडनं येणारे इलेक्ट्रॉन आहे ते काय होतं, इझिली तो काय करतो, कॅच करतो. मीन्स जर आपण जर लक्षात घेतलं, मीन्स काय, सपोज जर आपण 1,3-ब्युटाडाईन कंपाऊंड घेतला आणि त्यावरती आर ग्रुप प्रेझेंट आहे. आर ग्रुप मीन्स काय, आपण काय म्हणू त्याला, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हा प्रेझेंट आहे. मग हा आर ग्रुप काय करतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेट करतोय. त्याचप्रमाणे जर आपण डायनोफाईल जर घेतला ज्यावरती काय एखादा कार्बोनिल ग्रुप अटॅच आहे, सपोज आपण कार्बोनिल ग्रुप घेऊ, कार्बोनिल ग्रुप त्यावरती अटॅच आहे. मग इथे काय होतंय, हा जो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे डायनोवरचा हा काय करतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेट करतोय. मग हा जो डायनोफाईलचा जो ग्रुप आहे त्यावरती इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे तो काय करतोय, स्वतःकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ओढून घेतोय आणि जो डायनोफाईल आहे त्याला काय करतो, मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट करतोय. मग हा मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाल्यावर तो काय करतो, इझिली डाईन कडनं काय घेतो, इलेक्ट्रॉन घेतो आणि रिएक्शन फास्टली तिथे प्रोसीड होते. हे लक्षात घ्यायचंय. हा पॉइंट एक्झाम मध्ये पण तुम्हाला यावरती अशा प्रकारे तुम्हाला डाईन आणि डायनोफाईल दोन्ही दिलेले असतील. मग तुम्हाला विचारलं जाईल की विच ऑफ द फॉलोइंग डाईन्स और डायनोफाईल शो फास्टेस्ट रिएक्शन. मग त्यावेळी तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. मग आता आपण डाईन आणि डायनोफाईल दोन्ही पण बघितले Diels-Alder रिएक्शनचे. आता आपण रिएक्शन बघू कशा प्रकारे होते. एक्झाम मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. 1,3-सायक्लोपेंटॅडाईन. बघा पहिला काय दिलंय, सायक्लोपेंटॅडाईन डाईन कंपाऊंड दिलाय. ऑन क्लोरिनेशन गिव्स hexachlorocyclopentadiene which is nothing but a compound. Compound A reacts with malic anhydride to give a compound B which is used as flame retardant. बघा फ्लेम रिटार्डंट म्हणून तो यूज केला जातो तो कंपाऊंड. बघा सुरुवातीला काय क्लोरिनेशन रिएक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ Hmu. मग ज्यावेळेस फोटोकेमिकल रिएक्शन होते जिथे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे त्या सर्व बॉन्ड वरती काय होतं, क्लोरीन ग्रुप अटॅच होतोय. बघा इथे एक कंपाऊंड हा फॉर्म झालेला आहे क्लोरिनेशन रिएक्शननी. मग इथे आपल्याला Diels-Alder रिएक्शन मध्ये काय महत्वाचा क्रायटेरिया की डाईन आणि डायनोफाईल दोनच आपल्याला नेसेसरी असतात. मग बघा इथे आपल्याला डाईन मिळाला आहे आणि मॅलिक अनहायड्राइड, दिस इज नथिंग बट मॅलिक अनहायड्राइड याच्यासोबत रिएक्शन होते. मग Diels-Alder रिएक्शन बघा कशा वेनी होते, मायग्रेशन ऑफ बॉन्ड, इथे काय बॉन्ड फॉर्मेशन होतंय. बघा डायनोफाईल जर बघितला हा काय इलेक्ट्रॉनिकली पुअर कंपाऊंड आहे. इथे बघा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इथे अटॅच आहे डायनोफाईल वरती, त्यामुळे रिएक्शन काय होते, फास्ट होते. आणि अशा प्रकारे आपल्याला फ्यूज बायसायक्लिक कंपाऊंड हा फॉर्म होतोय विच इज नथिंग बट फ्लेम रिटार्डंट. मग हा काय कुठला कंपाऊंड आहे, फ्लेम रिटार्डंट म्हणून हा ऍक्ट होतोय. बघा सिम्पली काय झाली आहे, जे डबल बॉन्ड आहे तिथे सायक्लो ऍडिशन झाली. फक्त इथे काय केलंय, हे जे दोन क्लोरीन ग्रुप आहे याला काय केलंय वरती इंडिकेट केलेलं आहे, जो ब्रिजिंग पोझिशनला इथे बघा ब्रिजिंग पोझिशनला दाखवलंय आणि ते इंडिकेट केलेलं आहे. मीन्स सिंपल काय होते इथे Diels-Alder रिएक्शन ही प्रोसीड होते. मीन्स अशा प्रकारे इथे काय होते, Diels-Alder रिएक्शन ही फॉर्म होते. एक्झाम मध्ये तुम्हाला अशाच प्रकारे डाईन दिलेला असेल आणि डायनोफाईल दिलेला असेल आणि त्यावरती तुम्हाला काय करायचे, Diels-Alder रिएक्शन विच इज नथिंग बट 4+2 सायक्लो ऍडिशन रिएक्शन आपण प्रोसीड करत असतो. मग इथे बघा ए आणि बी दोन्ही पण कंपाऊंड तुम्हाला मिळालोय. किंवा एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं एक्झाम्पल दिलेलं असेल मॉडिफाय करून, त्यावेळेस ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. जो रिएक्टंट असेल
त्याच्या स्टेरिओकेमिस्ट्री आणि प्रोडक्टची स्टेरिओकेमिस्ट्री ती कशा प्रकारे येते ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग अजून बघू आपण त्याचं काही एक्झाम्पल. बघा सेकंड एक्झाम्पल, cyclopentadiene react with acetylene at room temperature to give a compound A. Compound A reacts with hexachloropentadiene to give compound B. Compound B is aldrin which is used as a pesticide. बघा कशा प्रकारे इथे यूज होतोय. बघा सायक्लोपेंटाडाईन घेतलाय आणि ऍसिटिलीन सोबत त्याची रिएक्शन होते. बघा इथे काय होईल, अशा प्रकारे सायक्लोएडिशन रिएक्शन, हा जो ब्रिजिंग कार्बन दाखवलाय आणि इथे काय नॉरबॉर्निडाईन सिस्टीम ही फॉर्म होते. बघा एक कंपाऊंड इथे फॉर्म झालाय. इथे काय होते 4+2 सायक्लोएडिशन रिएक्शन ही फॉर्म होते विच इज नथिंग बट डिल्सल्डर रिएक्शन. मग बघा जो नॉन मॉर्निडाईन आहे त्याची पुन्हा कशा सोबत रिएक्शन होते, हेक्साक्लोरोसायक्लोपेंटाडाईन. बघा त्याच्या सोबत रिएक्शन होते. पुन्हा इथे काय डाईन आहे आणि डायनोफाईल आहे. पुन्हा काय होते बॉन्डची शिफ्टिंग होते, 4+2 सायक्लोएडिशन रिएक्शन होते आणि इथे कंपाऊंड फॉर्म होतोय विच इज नथिंग बट अल्ड्रिन. मीन्स हा जो कंपाऊंड आहे हा पेस्टिसाइड मध्ये यूज केला जातो. अशा प्रकारे काय केलं जातं, डिफरंट ऑर्गॅनिक मॉलिक्यूल डिफरंट रिएक्शन मेकॅनिझम यूज करून काय केलं जातं फॉर्म केले जातात. मग हा अल्ड्रिन जो कंपाऊंड आहे तो कशाने फॉर्म होतोय, डिल्सल्डर रिएक्शननी और 4+2 सायक्लोएडिशन रिएक्शननी हा फॉर्म होतोय. एक्झाम मध्ये अशाच प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. त्यावेळी तुम्हाला काय करायचे, जी डिल्सल्डर रिएक्शन आहे ती कोणत्या वेळी प्रोसीड होते ते लक्षात घ्यायचं. मग आता ऍक्च्युअल मेकॅनिझम बघू डिल्सल्डर रिएक्शनचं कशा प्रकारे होतं. बघा डाईन आहे आणि डायनोफाईल आहे. डायनोफाईल वरती काय सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे, ए आणि बी ग्रुप काय एकमेकांच्या काय इथे आपण जर चेक केलं तर दोन्ही ग्रुप काय अपोजिट डायरेक्शनला डबल बॉन्ड वरती. मग ज्यावेळेस डिल्सल्डर रिएक्शन होते त्यावेळेस काय होतं, स्टेरिओकेमिस्ट्री तिथे रिटेन होते. बघा बॉन्ड ब्रेकिंग ऑकर सायमल्टेनियसली फॉर these 3 pairs of electron to move simultaneously. However, the transition state must have the geometry that allows overlap of the 2p orbitals of the diene and with the dose of dienophile. मग बघा डायनोफाईलचे 2 p ऑर्बिटल आहे आणि डाईनचे p ऑर्बिटल आहे. मग इथे काय होते बॉन्डिंग फॉर्मेशन होते. बघा अशा प्रकारे ट्रान्झिशन स्टेट मध्ये काय होते, तिथे बॉन्ड फॉर्म होतोय, सिग्मा बॉन्ड फॉर्म होते. दोन आपण ऑलरेडी बघितलंय की डिल्सल्डर रिएक्शन मध्ये 2 न्यू सिग्मा बॉन्ड हे फॉर्म होतात. मग अशा प्रकारे काय होतं तिथे प्रोडक्ट फॉर्मेशन होतंय. देर आर 3 मेजर स्टेरिओकेमिकल फीचर्स ऑफ डिल्सल्डर रिएक्शन दॅट आर कंट्रोल बाय द रिक्वायरमेंट्स ऑफ ट्रान्झिशन स्टेट. मग नेसेसरी कंडिशन्स बघा डिल्सल्डर रिएक्शन साठी एस कन्फर्मेशन ऑफ द डाईन. काय कंपल्सरी असतं, एस कन्फर्मेशन असेल तर डिल्सल्डर रिएक्शन ही प्रोसीड होते. दिस मेकॅनिझम एक्सप्लेन्स व्हाय द डाईन शुड हॅव एस कन्फर्मेशन. जर ते एस नसतील आणि जर एस ट्रान्स मध्ये जर असतील तर तिथे प्रॉपरली ओव्हरलॅपिंग होणार नाही. त्यामुळे जे डाईनचं जे कन्फर्मेशन जे असतं ते नेहमी काय पाहिजे, एस कन्फर्मेशन पाहिजे. डिल्सल्डर reaction is a one-step reaction that proceeds through the cyclic transition state. Bond formation occurs at both the ends of the diene, and the Diels-Alder transition state involves a cyclic array of 6 carbon and 6 pi electron. For this, the diene adopt the S conformation in the transition state. मग डाईन मध्ये काय पाहिजे, S कन्फर्मेशन पाहिजे तरच इफेक्टिव्हली ओव्हरलॅपिंग होईल. बघा कार्बनला नंबरिंग दिलेली इथे आणि बॉन्ड फॉर्मेशन झालाय. मग ज्यावेळी डिल्सल्डर रिएक्शन होते ती स्टेरिओ स्पेसिफिक असते. मग त्यामध्ये जे डायनोफाईलचे जे कन्फर्मेशन असेल ते काय होतं तिथे प्रोडक्ट मध्ये रिटेन होतं. बघा इथे ए आणि बी ग्रुप यांचं ओरिएंटेशन काय डिफरंट आहे. एक अबोव द प्लेन, बी ग्रुप बिलो द प्लेन दाखवला, ए ग्रुप अबोव द प्लेन दाखवला. त्याचप्रमाणे एक्स ग्रुप काय बिलो द प्लेन दाखवलाय आणि वाय ग्रुप अबोव द प्लेन. मीन्स जे राईट हँड साइडचे ग्रुप आहे बी आणि वाय ते काय केले अबोव द प्लेन शो केले आणि ए आणि एक्स काय केलंय बिलो द प्लेन शो केले. अशा प्रकारे काय होते प्रोडक्ट फॉर्मेशन होते. स्टेरिओकेमिस्ट्री ही रिटेन होते डिल्सल्डर रिएक्शन मध्ये. ऑर्बिटल अशा प्रकारे इंटरॅक्शन होता आणि बॉन्ड फॉर्मेशन हे तिथे होत असतं. बघा फर्स्ट क्रायटेरिया काय बघितला, एस कन्फर्मेशन ऑफ डाईन यामध्ये पाहिजे. त्यानंतर सीन स्टेरिओकेमिस्ट्री. सेकंड कंडिशन आहे द डिल्सल्डर रिएक्शन इज सीन ऍडिशन with respect to both diene and dienophile. The dienophile add to one face of the diene and the dienes add to one face of the dienophile. As you can see,
from the transition state, there is no opportunity for any substituent that are same side of the diene or dienophile will be cis or on the newly formed ring. The stereochemistry of the diene and dienophile are preserved during the adduct formation. Means जी डाइन आणि डायनोफाइल ची जी स्टेरियोकेमिस्ट्री ती प्रोडक्ट मध्ये काय होते, प्रिझर्व होते. बघा इथे पण बघा काय होते, अशा प्रकारे बॉन्डची शिफ्टिंग होते, 4+2 सायक्लोएडिशन रिएक्शन होते आणि हायड्रोजन बघा दोन्ही सीस आहे, इथे पण काय येत आहे, दोन्ही सीस येते. COCH3 जो ग्रुप आहे तो काय अबोध प्लेन दाखवला, इथे पण अबोध प्लेन दाखवला. आता इथे सिस कन्फर्मेशन होतं, त्यामुळे प्रोडक्ट मध्ये पण काय आलं, सिस कन्फर्मेशन आलं. जर ट्रान्स कन्फर्मेशन जर असेल डायनोफाइलचं तर प्रोडक्ट मध्ये पण काय येत आहे, ट्रान्स कन्फर्मेशन तिथे फॉर्म होते. फक्त आपल्याला काय पाहिजे, जो डाइन कंपाऊंड आहे तो एस सिस कन्फर्मेशन मध्ये पाहिजे. अशा प्रकारे काय होते, सायक्लिक शिफ्ट होते आणि आपल्याला प्रोडक्ट फॉर्म होतोय. मग डायनोफाइलची जी स्टेरियोकेमिस्ट्री असते ती काय होते, तिथे रिटेन होते. किंवा डाइन वरती जरी काही ग्रुप प्रेझेंट असतील तर त्याची पण काय होते, स्टेरियोकेमिस्ट्री तिथे रिटेन होत असते. स्टेरियोकेमिस्ट्री ऑफ द अडक्ट ड्यू टू स्टेरियोकेमिस्ट्री ऑफ डायनोफाइल. डिल्सल्डर रिएक्शन इज स्टेरियो स्पेसिफिक. लक्षात घ्यायची, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एमसीक्यू यावरती पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. डिल्सल्डर रिएक्शन इज डॅश डॅश रिएक्शन, म्हणजे स्टेरियो सिलेक्टिव्ह, स्टेरियो स्पेसिफिक, इनॅन्चे सिलेक्टिव्ह किंवा अदर ऑप्शन तुम्हाला दिलेले असेल त्यावेळी तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. Substituent that are cis in the dienophile remain cis in the product. Substituent that are trans in the dienophile remain trans in the product. ऑलरेडी आपण बघितलंय की जर डायनोफाइल जर cis असेल तर जे प्रोडक्ट फॉर्मेशन होतं त्यामध्ये सिस कन्फर्मेशन तिथे ऑप्टेन होतं, आणि डायनोफाइल मध्ये जर ट्रान्स कन्फर्मेशन असेल तर प्रोडक्ट मध्ये पण काय होतं, ट्रान्स कन्फर्मेशन हे ऑप्टेन होत असतं. मग अशा प्रकारे स्टेरियो केमिस्ट्री काय, डिल्सल्डर रिएक्शन इज स्टेरियो स्पेसिफिक, मीन्स त्यामध्ये स्टेरियो केमिस्ट्री ही रिटेन होते. देन नेक्स्ट बघू. आता इथे बघा एक्झाम्पल आहे, डायनोफाइल वरती मिथिल ग्रुप दिलेला आहे. मग इथे बघा काय होते, सायक्लिक शिफ्ट ऑफ पाय इलेक्ट्रॉन आणि प्रोडक्ट फॉर्मेशन होते. बघा इथे दोन्ही हायड्रोजन काय एकमेकांच्या सीस आहे. मग इथे पण बघा